We know that in the last days of college days, we know that in 3 years we enjoying it, enjoying every moment in the class as well as out of the class. The whole friends are very good in our class. And wish you all the best to your future life as well as in your future exams. And take care of yourself and try to call each other and to keep contact with each other and to live with peaceful and happy life. Thank you. मित्रांनो फक्त मोबाईल आपल्या चालू ठेवा वेगळी मोबाईल यूज करून घे कॉन्टॅक्ट मध्ये राहा चांगली मैत्री आहेत सगळी बेस्ट आपला फ्युचर थँक्यू गुड मॉर्निंग ऑल असे मित्र भेटणं म्हणजे माझ्या सर्व मित्रांना तुमच्या फ्युचरमध्ये हार्दिक शुभेच्छा आणि सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहणे असे मित्र भेटणे बस करता चांगले आहेत आणि पुढे सगळ्यांना पुढे भेट झाली तर बोलावा सकाळी जाऊ नये सगळ्यांना कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि तुमच्यासाठी फक्त एकच सांगायचंय जिथे तुम्ही जातात तिथं असं ठेवून राहू नका कोणाचा दबावात राहू नका जे काही करायचं ते स्वतः मनातून करा आणि असं म्हणजे सरला दबवून किंवा काही असं असे काही आणि स्वतःच्या घरच्याचं सुद्धा काही काळजी घ्या जिथे तुम्ही जातात काही दुसरे कुठे करतात तसं काही करू नका तुमच्या आयुष्यासाठी बेस्ट होतं
सर्वांना माझ्याकडून पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. गुड मॉर्निंग टायगर्स. टायगर्स हा शब्द आपल्याला शोधतो कारण की कुणी किती जरी प्रेशर दिलं तरी टायगर उभा आहे उभाच आहे कारण कोणाच्या बापाला देत नाही. तर मित्रांनो सांगायचं एवढंच की फर्स्ट इयरला ऍडमिशन झालं माहित नव्हतं पॉलिटेक्निक काय आहे केव्हा चालत होतं. पोरांनी जरा मोठ्या 12वी करून आले पोरांनी चांगलं मार्गदर्शन केलं तसेच प्रॉपर ते पोरांनी सुद्धा चांगली मदत केली. आणि आता शेवटच्या दिवसात एवढं सांगू इच्छितो की जेव्हा पुढे जातात तेव्हा पुढे गेल्यानंतर काही बना अगर ना बना परंतु चांगला माणूस आणि भारतीय माणूस बना आणि समाजामध्ये खाली वापरून चालल्यात अशी समाजात खाली मुक्त झालं नाही पाहिजे अशी वागणूक करू नका. आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांचे राहू द्या आणि अशी देवाची प्रार्थना करतो की सर्वच मुलं आपल्या चांगलं शिक्षण घेऊन सुखी राहू. आणि माझी इच्छा आहे आप्पा वेगळे असे दादे जे हुशार मुलं आहेत त्यांनी ही स्पर्धा परीक्षा देऊन चांगले यश प्राप्त करावं. नोकरीचा आकार जसे कला होणे मला वाटतं त्यांनी काही कला शिकतात काहीतरी करून दाखवू असे बरेच मुलं आहेत त्यांच्या अंगात काही कला होते ते काय आपल्याला आतापर्यंत समजू शकले नाहीत. आणि एवढी इच्छा आहे मी माझ्यापेक्षा म्हणजे चांगल्या मुलांनी जास्त वादावर प्रसिद्ध आपल्या भागामध्ये 17 18 17 नसतो माझा वाद असतो. नवगे जवान मुले कौशल अजून पण माझ्या सगळं रवी जास्त कालबावाचा वाद आहे माझा. फक्त वाद झालाय मित्रासोबत मांडेकर सोबत वाद झाला व्यवस्था काय आम्ही माणसात कधी बोलला असतो म्हणजे वादच आहे आमचा पहिल्यापासून. पण तो काय माझा स्वभाव वाईट म्हणजे त्यात काय बदल होऊ शकत नाही. मला माहिती आहे मला माहिती झालं असणार मला तू माझ्या बोलत होऊन जाते कधी कधी. पण आता शेवट संपलं दूर याच्यामुळे राहिलं की वाद वाढायचा म्हणजे बोलणं याच्यामुळे आलं की पुढे वाद वाढवणार म्हणून नव्हते करायचं. आणि जर बोलत राहिलं तर भांडणं झाली असते काय नव्हते त्याच्यामुळे नाव होतं. आता संपलं आमदार दिवसात तिकडे होऊन जाईल मला काय भेटे नाही काय नाही बोलणं नाही. पण मनातून वाद नव्हता करायचा भांडणं करायचं होते म्हणून बोलत नव्हतं एवढाच फरक आहे. त्या स्वभावामध्ये थोडा वाकडाचे मला वाटतं माझ्या मनासारखं स्वभाव माझ्या समोर कोणी त्याच्या मनासारखं करू नये जे काय घडावते माझ्या मनासारखं. आहे ना सर्वांनी आपापले विचार मांडले. खरंच तुमच्यासारखे मित्र यापुढील आयुष्यात मिळणं शक्य नाही. आणि मी ईश्वराला एवढी प्रार्थना करेन की तुम्ही ज्या ठिकाणी जावा त्या ठिकाणी सुखी राहा आणि यशस्वी राहा एवढं बोलतो मी. आणि धन्यवाद सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिंदगी में कुछ ऐसा काम करो जिससे आपका नाम हो जाए. जिंदगी में कुछ ऐसा काम करो जिससे आपका नाम हो जाए. जिंदगी में कुछ ऐसे कदम चलो जो निशान बन जाए. जिंदगी में कुछ ऐसे कदम चलो जो निशान बन जाए. जिंदगी तो सभी काट लेते जिंदगी ऐसी जियो कि वो मिसाइल बन जाए. वो मिसाइल बन जाए.